एक भयान रात्र होती अमावस्येची. सर्वत्र अंधार, सगळ्या काळ्या जादुई शक्ती सज्ज झाल्या होत्या. आणि मग भयकथांची अशी सुरुवात उत्कंठावर्धक असली तरी ती कुठेतरी मनावर नकारात्मक परिणाम करणारी ठरते. अमावस्येची रात्र अशुभ असते, नकारात्मक शक्तींनी व्यापलेली असते वगैरे विचार आपल्या मनामध्ये थैमान घालू लागतात आणि आपण घाबरून अमावस्येच्या तिथीला अशुभ असे लेबल लावून मोकळे होतो. पण ती खरंच अशुभ असते का? 25 जून रोजी ज्येष्ठ अमावस्या आहे. त्यानिमित्ताने मी तुम्हाला अमावस्या खरोखर अशुभ असते की शुभ असते याबद्दलची माहिती सांगणार आहे. तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. अमावस्येच्या तिथीला अनेक जण अशुभ मानतात. उलट तसे मानण्याचे काहीच कारण नाही. निसर्ग हा आपल्या आयुष्याचे प्रतिबिंब दर्शवतो, जगण्याला उमेद देतो. ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र आपल्या सर्वांना आल्हाददायक वाटतो, तसा बीजेचा चंद्र शीतल वाटतो. अमावस्येला तो नाहीसा होतो. कलेकलेने चंद्राचे वाढत जाणे आणि कलेकलेने त्याचे कमी होत जाणे हा नियम जसा निसर्गाला आहे तसा मानवाला सुद्धा आहे, हे आपल्याला अमावस्येची रात्र शिकवत असते. ज्याप्रमाणे कोणीही मनुष्य एका रात्रीमध्ये प्रसिद्ध होत नाही आणि झालाच तर ती प्रसिद्धी फार काळ टिकत नाही. मात्र कलेकलेने ज्यांची प्रगती होते ते एक ना एक दिवस पौर्णिमेच्या चंद्रासारखे आकाश व्यापून टाकतात. मात्र कोणतीही परिस्थिती एकसारखी राहत नाही, तर ही परिस्थिती सुद्धा आपल्याला जास्त काळ अनुभवता येत नाही. चंद्र जसा कलेकलेने अस्त पावतो आणि अमावस्येला डायरेक्ट नाहीसाच होतो, तसेच मनुष्याचेही होते.